श्रीराम समर्थ श्रीराम. दासबोध पारायण दशक 11 भीमदशक. समास 5वा. राजकारण निरूपण. श्रीराम कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण श्रीराम. पूर्वी केलेलेच उत्तम कर्म पुन्हा पुन्हा करावे, ध्यानाभ्यासही नित्य करीतच जावा. तसेच अध्यात्म निरूपणाचे विवरण सतत तेच तेच करीत असावे. तैसे आम्हास घडले, बोलिलेची बोलणे पडिले, काजे बिघडलेची घडले, पाहिजे समाधान श्रीराम. समर्थ म्हणतात की आम्हालाही तसेच करावे लागत आहे. जे पूर्वी बोललो तेच परत परत बोलणे भाग पडत आहे. कारण श्रोत्यांचे बिघडलेले समाधान त्यांना प्राप्त करून दिले पाहिजे. अनन्य राहे समुदाव, इतर जनास उपजे भाव, ऐसा आहे अभिप्राव, उपायाचा श्रीराम. आपल्या भोवती जो लोकसमुदाय गोळा झाला आहे त्याची अनन्य निष्ठा टिकवणे फार महत्वाचे आहे. त्यांची अशी अनन्य निष्ठा पाहून इतर लोकांच्या मनातही भाव उत्पन्न होतो. हा उपाय करण्यात मुख्य हेतू लोकशिक्षण हा आहे. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, सर्व विषयी श्रीराम. लोकसंग्रह करणाऱ्याच्या अंगी कोणती लक्षणे हवीत ते येथे सांगत आहेत. त्याला उत्तम प्रकारे हरिकथा आणि अध्यात्म निरूपण करता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अंगी मुत्सद्दीपणा हवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वच बाबतीत सावधपणा हवा. चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अन्याये थोर अथवा अल्प, क्षमा करीत जावे श्रीराम. चौथी गोष्ट म्हणजे चिकाटीचा व्यासंग असला पाहिजे आणि इतरांचे आक्षेप यांचे निरसन त्याला करता आले पाहिजे. तसेच इतरांचे लहान थोर अन्याय क्षमा करण्याची वृत्ती त्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. जाणावे पराचे अंतर, उदासीनता निरंतर, नीती न्यायासी अंतर, पडोची नेदावे श्रीराम. तो लोकांच्या अंतःकरणातील भाव जाणणारा असला पाहिजे. निरंतर तो अलिप्त असला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत त्याने नीती न्याय सोडून वागता कामा नये. संकेते लोक वेधावा, एकूण एक बोधावा, प्रपंच ही सावरावा, येथान शक्त्या श्रीराम. संकेताने त्याने लोकांना आकर्षित करून घ्यावे व लोकांना उपदेश करावा, शहाणे करावे आणि यथानुशक्ती त्यांचा प्रपंच सावरण्यासही मदत करावी. प्रपंच समयो ओळखावा, धीर बहुत असावा, संबंध पडो नेदावा, अति परितयाचा श्रीराम. प्रपंचात वेळ प्रसंगाचे भान ठेवावे, कठीण समयही धीर सोडू नये, यथायोग्य ते सर्व करीत असताही प्रपंचात अधिक गुंतू नये. उपाधीसी विस्तारावे, उपाधीत न सापडावे, नीचत्व पहिलेच घ्यावे आणि मूर्खपण श्रीराम. आपल्या कार्याचा व्याप वाढवावा पण त्यात जास्त गुंतू नये. सुरुवातीपासूनच आपण आपल्याकडे कमीपणा घ्यावा, मूर्खपणाही घ्यावा. दोष देखो न झाकावे, अवगुण अखंड न बोलावे, दुर्जन सापडो न सोडावे, परोपकार करुनी श्रीराम. दुसऱ्याचे दोष दिसले तरी त्यावर पांघरून घालावे. कुणाचेही अवगुण कधीच बोलून दाखवू नयेत. दुर्जनांशी गाठ पडली तर त्यांना समज देऊन त्यांच्यावर उपकार करून त्यांना सोडून द्यावे. तरे भरोच नये, सुचावे नाना उपाये, नव्हे तेची करावे कार्ये, दीर्घ प्रयत्ने श्रीराम. तऱ्हेबैकपणे वागू नये. अडचणीत सापडले असता नाना उपाय योजून सुटका करून घ्यावी. दीर्घ प्रयत्नाने असंभाव्य कार्यही करून दाखवावीत. फळनासोची नेदावा, पडिला प्रसंग सावरावा, अतिवाद न करावा, कोणी एकासी श्रीराम. समुदायात फूट पडू देऊ नये. कठीण प्रसंगी धैर्याने सर्वांना सावरून धरावे. कुणाशीही अतिवाद करू नये. दुसऱ्याचे अभिष्ट जाणावे, बहुतांचे बहुत सोसावे, न सोसे तरी जावे, दिगंतरा प्रती श्रीराम. दुसऱ्यांचे मनोगत इच्छित जाणून घ्यावे.
अनेकांचे अनेक प्रकारचे वागणे सोसावे. जर ते सोसत नसेल तर तेथून लांब कुठेतरी निघून जावे. दुःख दुसऱ्याचे जाणावे, ऐकून तरी वाटून घ्यावे, बरे वाईट सोसावे, समुदायाचे श्रीराम. दुसऱ्याचे दुःख जाणावे आणि ते सहानुभूतीने ऐकून वाटून घ्यावे. आपल्या समुदायाचे बरे वाईट सहन करावे. अपार असावे पाठांतर, सन्निधची असावा विचार, सदा सर्वदा तत्पर, परोपकारासी श्रीराम. खूप पाठांतर असावे, नेहमी विचारपूर्वक वागावे, तसेच परोपकार करण्यासाठी सदैव तत्पर असावे. शांती करून करवावी, तऱ्हे सांडून सांडवावी, क्रिया करून करवावी, बहुतां करवी श्रीराम. स्वतः अत्यंत शांत राहावे व इतरांनाही शांत करावे. आपण तऱ्हेवाईटपणाने वागू नये व इतरांनाही वागू देऊ नये. आपण स्वतः कार्य करीत असावे व अनेक लोकांकडूनही करवून घ्यावे. करणे असेल अपाये, तरी बोलून दाखवू नये, परस्परेची प्रत्यये, प्रचितीस आणावा श्रीराम. कुणाला अपाय करायचाच असला तर तो बोलून दाखवू नये, परस्पर दुसऱ्याकडून कार्य करून घेऊन त्याला प्रत्यय आणून द्यावा. जो बहुतांचे सोसीना, त्यास बहुत लोक मिळेना, बहुत सोसिता उरेना, महत्व आपुले श्रीराम. जो अनेक लोकांचे बोलणे वागणे सहन करीत नाही, त्याला लोकसंग्रह करता येत नाही. पण म्हणून जास्त सोशिकपणाही दाखवू नये, नाहीतर आपले महत्वच राहत नाही. राजकारण बहुत करावे, परंतु कळोच नेदावे, परपीडेवरी नसावे, अंतःकरण श्रीराम. मुत्सद्देगिरीने वागावे, पण आपण काय करतो याचा कुणालाही थांग पत्ता लागू देऊ नये. दुसऱ्याला त्रास देण्याचा विचार मात्र मनात कधीही येऊ देऊ नये. लोक पारखून सांडावे, राजकारणे अभिमान झाडावे, पुन्हा मिळवून घ्यावे, दुरील दोरे श्रीराम. लोकांची नीट पारख करावी. जे अभिमानी असतील त्यांचा अभिमान मुत्सद्देगिरीने दूर करावा व परत त्यांना युक्तिप्रयुक्तीने आपलेसे करून घ्यावे. हिरवटासी दूरी धरावे, कचरटासी न बोलावे, संबंध पडता सोडून जावे, एकीकडे श्रीराम. हिरवटाला लांब ठेवावे, भीतीग्रस्त माणसाला आपले बेत सांगू नयेत. अशा माणसांशी संबंध आल्यास तेथून दुसरीकडे निघून जावे. ऐसे असो राजकारण, सांगता ते असाधारण, सुचित असता अंतःकरण, राजकारण जाणे श्रीराम. असो राजकारण हे अशा प्रकारचे असते, त्याचे वर्णन करून सांगणे अवघड आहे. ज्याचे अंतःकरण एकाग्र होऊ शकते तोच राजकारण जाणू शकतो. वृक्षी रूढासी उचलावे, युद्धकर्त्यास ढकलून द्यावे, कारभाराचे सांगावे, अंग कैसे श्रीराम. भीतीग्रस्त असेल त्याला धीर द्यावा व युद्धकर्त्याला ढकलून द्यावे. कारभाराचे निश्चित असे स्वरूप सांगता येत नाही, कारण केव्हा केव्हा योग्य पण भीतीग्रस्त अशा माणसांना सहानुभूतीने धीर देऊन कार्यास उद्युक्त करावे लागते, तर केव्हा केव्हा शूरास जास्त चेव येण्यासाठी टोचून बोलून दूर सारावे लागते. पाहता तरी सापडेना, कीर्ती करू तरी राहेना, आले वैभव अभिलाषीना, काही केल्या श्रीराम. जो मुत्सद्दी असतो त्याला शोधू जावे तर तो सापडत नाही, पण कीर्ती वाढेल असे कार्य केल्याशिवायही तो राहत नाही. बरे, लौकिक वैभवाचा स्वार्थही त्याच्या ठिकाणी आढळत नाही. एकांची पाठी राखणे, एकस देखो न सकणे, ऐसी नव्हेत की लक्षणे, चातुर्याची श्रीराम. एखाद्याची पाठ राखणे आणि कुणा एखाद्याचा उत्कर्ष पाहू न शकणे ही काही चातुर्याची लक्षणे नव्हेत. न्याय बोलिताही मानेना, हिततेची न ये मना, येथे काहीच चालेना, त्यागे वीण श्रीराम. न्यायी असेल ते सांगू लागले असता जो ते ऐकत नाही, जी गोष्ट त्याच्या हिताची म्हणून सांगण्यास जावे तर जे त्याच्या मनास येत नाही, अशा माणसापुढे काही उपाय चालत नाही, त्याचा त्यागच करावा लागतो. श्रोती कळोन आक्षेपिले,
म्हणून बोलिलेची बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले, पाहिजे श्रोती श्रीराम. श्रोत्यांना हे सर्व कळत असून त्यांनी आक्षेप घेतला म्हणून पूर्वी बोललेलेच परत बोलावे लागते. तरी श्रोत्यांनी आधी कोणी काही बोलले गेले असेल तर त्याबद्दल क्षमा केली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास 5वा समाप्त.